नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ आपले पुनश्च स्वागत करते. मंडळी, आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत तर खूप पुढे गेलेला आहेच, पण खरं बघायला गेलं तर काही काही गोष्टींमध्ये सुद्धा अजूनही लोक अध्यात्म आणि श्रद्धा त्याच्याकडे वळतातच आणि ते वळायलाच हवं. कारण खरं बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आज मला हे साध्य व्हायला हवं, आज मी या माझ्या नेहमीच्या कार्यामध्ये पुढे का जात नाहीये, किंवा मुलांना सुद्धा काही काही वेळेला वाटत असतं की आज मी एवढं काम करतोय तरी पण मी आज पुढे का जात नाहीये, मला माझं इच्छित साध्य का होत नाहीये. त्याला माणूस कधी कधी मग विचार करतो की या सगळ्या गोष्टी माझं शिक्षण घेतलेलं आहे, मी योग्य मार्गाने चाललेलो आहे, तरीही पण अजूनही मला कोणाचं तरी मार्गदर्शन हवंय. मग हे कोणाचं मार्गदर्शन म्हणजे आपण असं करून बघूया का, आपण आपली पत्रिका आपण दाखवून बघूया का कुठेतरी, आपण काही आपलं वास्तुदोष असेल किंवा काही एखादं रुद्राक्ष जर घातलं, असं ऐकलेलं असतं कोणी 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 की जर एखादं रुद्राक्ष जर घातलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. इव्हन स्वतःला काही ध्यानधारणा करायला हवी का, कुठली पूजा करायला हवी का, कदाचित या सगळ्यांनी आपला वास्तुदोष निवारण होईल किंवा आपल्या स्वतःवर जो दोष असेल तर त्याचं सुद्धा निवारण होईल आणि आपल्याला मार्गक्रमण सुकर होईल. तर या सगळ्या गोष्टीसाठी अजूनही म्हणजे अशा ज्या डिजिटल युगामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींना फार महत्व आहे. म्हणूनच आपलं आजचं हे जे पॉडकास्ट आहे ते आपण एक वेगळ्या धर्तीवर आपण करतो आहे. आपल्या या आजच्या एपिसोडचं नाव आहे श्रद्धेला नाही अंतराची मर्यादा. त्याच्यासाठी आपण आज आलेलो आहे की रुद्र सेंटरमध्ये. हे रुद्र सेंटर गॅवेर येथे आहे. त्या रुद्र सेंटरमध्ये कसं काम चालतं, त्या रुद्र सेंटरमध्ये काय काय आहे, लोकांना त्याचा उपयोग कसा होतो आणि रुद्र सेंटरचं नक्की स्थापना कशी झाली त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण जाणून घेऊया. आणि या रुद्र सेंटरची ओळख करून घेण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहे आणि ती ओळख आपल्याला करून देत आहे माझी बालमैत्रीण नीना नावेडा. नीना, तुझं या न्यूज स्टोरी टुडेच्या पॉडकास्टमध्ये खूप 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 स्वागत करते. तर नीना, तू तसं लहान असताना तर मला आठवत नाही की तू कधी अध्यात्माकडे वळाली होतीस किंवा तू अध्यात्माकडे जाशील असं मला अजूनही वाटत नव्हतं खरं. मग तू या रुद्र सेंटरशी कशी जोडली गेलीस, काय सांगशील मला तुझ्याबद्दल? सर्वप्रथम सगळ्यांना शिवोहम. ऍक्च्युली माझं प्रोफेशन जे आहे ते ब्युटिशियन आहे. ओके. तर माझ्याकडे जवळजवळ 9,000 मुली शिकून गेलेल्या आहेत. अच्छा. आणि मी क्लासेस चालवायची अंधेरीमध्ये. पण नंतर एक छोटासा प्रॉब्लेम झाला, पण तो छोटा नाही, तो खूप मोठा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यामुळे मी पार्लर वगैरे सगळं बंद केलं आणि कुठे मनाची शांती मिळते तर त्या शोधात होते. ओके. आणि बऱ्याच ठिकाणी मी खूप कोर्सेस वगैरे केले, पण मला कुठेही मनाची शांती मिळाली नाही. आणि मनाची शांती शोधत 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 माझ्या मिस्टरांनी एकदा स्पीकिंग ट्री म्हणून पेपर येतो, तर त्या पेपरमध्ये नीताजींची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती चक्रा क्लासेसची. तर त्या चक्रा क्लासेसच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये बघून माझे मिस्टर हे चक्राचे क्लासेस करायला आले. त्यावेळेस नीताजी, सखाशी नीताजी ज्या आहेत त्या दर संडेला, दर रविवारी त्या चक्राचे क्लासेस घ्यायचे. तर ते पहिल्यांदा आले, ते खूप इम्प्रेस झाले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नीना, एकदा तरी तू चल, तुला तिथे खूप शांती मिळेल. तर मग जेव्हा नीताजींचा स्वाधिष्ठान चक्र इथे होता तर त्या क्लासला मी इथे आले. आणि इथे आल्यानंतर मात्र मी काहीही केलं नाही. मी म्हटलं की मला आता इथेच राहायचंय. आणि मग मी थोड्या दिवसांनी पार्लर वगैरे सगळं बंद केलं आणि बस मी नीताजींबरोबर जुडले. म्हणजे या ब्युटिशियनच्या याच्या कामातनं डायरेक्टली अध्यात्माकडे वळालीस आणि आज या डायरेक्टर पदापर्यंत पोहोचलीस. तर हे डायरेक्टर हे पद म्हणजे खरोखर आज रुद्र सेंटरचं डायरेक्टर होणं म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. आणि तुझी ही जर्नी म्हणजे मला तर असं वाटतं की ती नीता आणि ही नीता किती फरक आहे. तर तुला या अध्यात्माची आवड इथे आल्यानंतर निर्माण झाली आणि तू क्लासेस वगैरे घ्यायला लागली, हे कसं काय, म्हणजे इथे क्लासेस चालतात? हो, ऍक्च्युली इथे चक्राचे क्लासेस चालायचे
आणि माझी खूप श्रद्धा होती नीताजींवर. आणि नीताजींवर श्रद्धा असल्या कारणाने मी असा विचार केला की मी त्यांना सोडून कुठेच जाणार नाही. अच्छा अच्छा. आणि त्यांना सोडून जाणार नाही तर मी 24 तास असा विचार करायची की मी त्यांच्याबरोबरच राहू, मला त्यांच्याबरोबरच राहायचंय. अच्छा. आणि मग नंतर त्यांनी ज्या प्रॉब्लेमसाठी मी आले होते तर त्यांनी माझं काउन्सिलिंग केलं. आणि काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नीना, हे 4 रुद्राक्ष तू घाल. अच्छा. आणि ते रुद्राक्ष घातल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. हो. आणि मग मी ते 4 रुद्राक्ष घातले. आणि मग 3-4 दिवसानंतर वाटलं की अरे हे रुद्राक्ष घालून काय उपयोग आहे, हे काढून टाकूया. आणि 3 दिवसानंतर मला ताप आला. माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की हे रुद्राक्ष मी काढून टाकते. ते म्हणायला लागले नाही, तुझ्या एनर्जीमध्ये काहीतरी फरक होतोय, म्हणून तू ते घालूनच ठेव. आणि ते घालून ठेवल्यानंतर माझ्यामध्ये टोटली जो कॉन्फिडन्स गेला होता तो पूर्णपणे आला. आणि मग नंतर मग मी एक एक रुद्राक्ष वाढवत गेले. मला असं वाटायला लागलं की मी नीताजींसारखे लेक्चर घ्यायचे. मग मी लेक्चर घ्यायला लागले. आणि माझी अशी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे मला एक एक संधी मिळत गेली. आणि ती संधी मिळत गेल्यानंतर आणि माझी श्रद्धा, माझं जे काही 24 तास मी रुद्र सेंटरला अर्पण केलं, तर त्या माझ्या चिकाटीमुळे मला नीताजींनी डायरेक्टरची पोस्ट. खरोखर नीताजींचे तर एवढे आभार मानायला हवे की आज आमची सामान्य नीना जी ब्युटी पार्लर चालवायची ती आज अध्यात्माकडे वळाली आणि आज या रुद्र सेंटरचे डायरेक्टर या पदावर पोहोचली. हे नक्कीच तुझं यश कौतुकास्पद आहे. पण मला असं वाटतं की रुद्र सेंटरचे डायरेक्टर आहेस, याच्याबरोबर तू लायन्स क्लबचं सुद्धा काम बघतेस. हे कसं काय तू करतेस? म्हणजे ऍक्च्युअली सुरुवातीपासून मी लायन्स क्लब सांभाळायची, कारण की माझं पार्लर जे होतं आणि माझं घर आणि घराच्या बाजूलाच एक लायन्स क्लब सेंटर होतं. तर त्या सेंटरमध्ये मी सुरुवात केली होती आणि मी जॉईन झाले होते. तर मी फक्त शनिवार रविवार तिथे लक्ष देते. आणि आता माझी टीम आहे, तर माझ्या अंडरमध्ये ती टीम काम करते. आणि मी असते तर रुद्र सेंटरमध्येच, आणि ती टीम माझ्या बिहाफ काम करते. म्हणजे तुला म्हणायचं की थोडक्यात रुद्रा सेंटरच्यामुळे तुला लायन्स क्लब तर्फे एक समाजाचं काम करायला मिळतं आणि समाजामध्ये एक सकारात्मकता दृष्टिकोन याद्वारे तुला देता येतो. हो. ओके. आणि ह्यावेळेस आता म्हणजे रुद्राक्षमुळे मला इतका कॉन्फिडन्स आलाय की मला असं वाटलं नव्हतं की मी प्रेसिडेंटशिप करू शकते. पण आता सध्या मी लायन्स क्लब ऑफ बॉम्बेची प्रेसिडेंट आहे. वाव, व्हेरी गुड, रिअली कॉंग्रॅट्स. थँक्यू. तर आता मला याच्या रुद्रा सेंटरबद्दल हे विचारायचं आहे की हे रुद्र सेंटर कधी स्थापन झालं आणि त्यामागचा काही उद्देश, म्हणजे हे स्थापन केलं. मला असं वाटतं नीता मॅडम तुमच्या मेन सर्व नीता मॅडम आहेत. तर मग काही मला सांगशील का की रुद्र सेंटर बद्दल की इथे काय काय आहे आणि कधी स्थापन केलं? रुद्र सेंटरची स्थापना जी आहे तो नीताजींनी 2000 मध्ये केली. आणि नीलकंठ बिझनेस पार्क मध्ये त्या 2008 मध्ये आल्या. अच्छा अच्छा. आणि आमचे जवळजवळ स्पिरिच्युअली आणि आमचे खूप सारे असे प्रोडक्ट आहेत. जवळ 22,000 प्रोडक्ट आहेत जे ऑथेंटिक आहेत आणि अगदी प्युअर तुम्हाला इथे मिळणार. आणि मेन आमचा उद्देश हा आहे की सर्व लोकांना ह्याचा लाभ घ्यावा. बरोबर. जसा मला लाभ झाला. मला एवढ्या मोठ्या अडचणीतनं रुद्र सेंटरनी म्हणजे नीता ही सखाश्री नीता त्यांनी मला बाहेर आणलं. तर असं बऱ्याच लोकांना बरेच प्रॉब्लेम असतील, तर ते प्रॉब्लेम नीताजी सॉल्व्ह करू शकते. गुड गुड. तर मंडळी, सखाश्री नीता या सर्व रुद्र सेंटरच्या आहेत. त्यांच्याकडनं ऐकून घेऊया की नक्की त्यांनी हे रुद्र सेंटर का स्थापन केलं, कसं काय स्थापन केलं आणि त्यांचे उद्दिष्ट काय होते आणि आज त्यांच्या ह्या सेंटरचं कसं काय कार्यभार चालू आहे हे त्यांच्याकडनं आपण थोडक्यात ऐकून घेऊया.
शिवोहम। मैं सखाश्री नीता, मैं रुद्र सेंटर की फाउंडर हूँ। मुझसे अधिकतर पूछा जाता है कि मैं इस लाइन में कैसे आई। तो इसकी कहानी जो है वो काफ़ी इंटरेस्टिंग है। 2000 में मैं 10 इयर्स इंडोनेशिया में रहने के बाद भारत आई। मेरा जो बैकग्राउंड है वो कंप्यूटर साइंसेस है। मैंने मास्टर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन किया है दिल्ली यूनिवर्सिटी से। इंडोनेशिया में मैं आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सीक्वल, कोबोल इन सब सॉफ्टवेयर में काम करती थी। मेरे पिताजी मिस्टर कमल नारायण सीठा, उन्होंने मुझे प्रस्ताव दिया कि नीता तुम थोड़ी अभी फ्री हो तो तुम एक वेबसाइट बनाओ रुद्राक्ष। अच्छा, उस समय जब मैं इंडोनेशिया में रहती थी तो मैं थोड़े थोड़े रुद्राक्ष फार्मर से लेके मेरे पिताजी को देती थी और वो अपने फ्रेंड्स और कॉन्टैक्ट्स में बांटते थे। तो थोड़ा बहुत ज्ञान था कि रुद्राक्ष होता क्या है। पिताजी का जो प्रस्ताव था वो मैंने स्वीकार किया और उसका उस समय प्रथम उद्देश्य था कि मैं अपने सॉफ्टवेयर स्किल से अपडेटेड रहूंगी। तो भाई मैंने वेबसाइट बनाई। उसके लिए मैंने पुराण, उपनिषद और भागवत सब बुक्स को छान मारा और जब मैंने पढ़ा तो माय क्यूरियोसिटी बिकेम लाइक टू मच, बिकॉज इतना सारा लिखा था रुद्राक्ष के बारे में। सो मैंने उस सब को कंसाइज करके मैंने ये वेबसाइट बनाई जो विश्व की पहली वेबसाइट थी रुद्राक्ष। और जब बनाई तो इतना इंटरेस्ट आया लोगों में कि इतना रेयर और इतना सीक्रेट जो बीड है रुद्राक्ष, उस पर कोई वेबसाइट बना सकता है। फिर मैंने एग्जीबिशंस करी तो बहुत लोगों को इंटरेस्ट आया। आई स्टार्टेड ट्रैवलिंग। मैं हांगकांग, मैं सिंगापुर, मलेशिया गई एंड आई स्टार्टेड डूइंग एग्जीबिशंस इन डिफरेंट पार्ट्स ऑफ द कंट्री। अब धीरे धीरे क्या हुआ कि जो रुद्राक्ष इटसेल्फ जो है वो मुझे अपनी तरफ खींचने लग गया और मैंने रुद्राक्ष पे बहुत स्टडी करी। ये रुद्राक्ष होता क्या है और ये वर्क कैसे करता है। और ये स्टडी जो है वो मैंने काफी साल की एंड फाइनली 2010 में मैंने रुद्राक्ष रत्न चक्रा थेरेपी, एक बहुत ही यूनिक थेरेपी निकाली जिसमें आप रुद्राक्ष और जेम्स को स्ट्रिंग करते हो और उससे काफी लोगों को फायदा होता है। उनके चक्र बैलेंस होते हैं, उनके काफी हेल्थ इश्यूज चले जाते हैं, उनके काफी सारे जो उनके फाइनेंशियल प्रॉब्लम्स है, रिलेशनशिप प्रॉब्लम्स है, उन सब में मदद मिलती है। उसके साथ ही ईश्वर की कृपा से मुझे बहुत चक्र का ज्ञान प्राप्त हुआ। अब लाइफ में जो मेरा उद्देश्य है कि मैं लोगों को इस ज्ञान के बारे में अवगत कराऊं। मैं चाहती हूं कि मैं लोगों को बताऊं और लोगों को जीवन के जो नियम है वो बताऊं, विच आर द लॉज ऑफ लाइफ, लॉज ऑफ चक्रस। मैं अभी अपने आप को चक्र योगी मानती हूँ। चक्र योग की वर्कशॉप्स करती हूँ। हम अलग अलग सिटीज में जाकर वर्कशॉप्स करते हैं और अभी हमारी वेबसाइट में मोर देन 22,000 प्रोडक्ट्स हैं। ये सब प्रोडक्ट्स जो हैं ये सब हमारे हिंदू सनातन धर्म के हैं। मैं लोगों को ज़्यादा से ज़्यादा अध्यात्म से जोड़ना चाहती हूँ क्योंकि इसी मार्ग से उनके जीवन के दुख जाएंगे और उनको लाइफ का जो है सही उद्देश्य समझ आएगा। आज हमारे वर्ल्ड ओवर काफ़ी डिस्ट्रीब्यूटर्स हैं, जापान में, यूके में, यूएसए में, सिंगापुर में, इंडोनेशिया में, ऐसे हमारे मोर देन 40 डिस्ट्रीब्यूटर्स हैं वर्ल्ड ओवर। हमारा एम है कि हम अपने ऑथेंटिक आइटम्स को लेकर और भी लोगों के निकट जाएं। अभी जो है मुझे काफ़ी तृप्ति है कि रुद्र सेंटर के माध्यम से लोग जो हैं वो श्रद्धा और आध्यात्म से जुड़ रहे हैं। हम काफ़ी देश विदेश के लोगों से कनेक्ट हो रहे हैं। शिवो। धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली यांनी. आणि नीताजींच्या म्हणण्यानुसार या रुद्र सेंटरच्या एवढ्या शाखा आहेत, हा एवढा मोठा कारभार आज तुम्ही सगळे सांभाळत आहात. कारण प्रत्येकाला काय इथे येणं शक्य नसतं, कारण आज हा म्हणजे इथे कुठले कुठले पद्धतीने तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता. एक स्त्री यंत्र एकाने मी बघितलं, रुद्राक्षाच्या मदतीने बघितलं, किंवा कोणाला जर पत्रिका दाखवायची असली, काही त्यांच्या कुंडलीमध्ये जर एखादा काही दोष असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी कसं काय तुमचं मार्गदर्शन मिळतं? आमच्याकडे जर कोणीही प्रॉब्लेम घेऊन आला तर सर्वात आधी आम्ही त्यांचा प्रॉब्लेम ऐकतो की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. मग आमच्याकडे इथे ज्योतिष पण आहे, आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी क्लायंट कोऑर्डिनेटर आहेत, अच्छा स्वतः नीताजी बसतात. अच्छा आणि समजा जर नीताजी बिझी असतील तर त्या झूम वरती मीटिंग घेतात. अच्छा. शक्यतो आमच्या ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी चालतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या ऑनलाईन पूजाच पण चालतात. वाव, व्हेरी गुड. तर आता ऑनलाईन पूजा कशा चालतात, बरेच लोक आम्हाला विचारतात की तुमच्या पूजामुळे आम्हाला काही फायदा म्हणजे आम्ही इथे बसलोय, तुम्ही तिथे पूजा करताय, काय माहिती कशी ती पूजा होते, काय होते. तर पूजा ही आमच्याकडे जे पंडित आहेत, आमच्या पॅनलवरती जवळजवळ 9 पंडित आहेत. 5 पंडित आमचे त्र्यंबकेश्वरला आहेत, 4 पंडित आमचे इथे आहेत. आमचं त्र्यंबकेश्वरला पण मंदिर आहे, स्वतःचं मंदिर आहे. आणि त्या एनर्जीमध्ये जर तुम्ही श्रद्धेने जर कुठलीही गोष्ट करता तर ती सफल होते. अगदी अगदी. जर समजा तुम्ही तिथे बसलात, अमेरिकेला बसलात, आमचे अमेरिकेचे क्लायंट आहेत, कॅनडाचे आहेत, बरेच म्हणजे आउट ऑफ इंडियाचे क्लायंट आहेत, इंडियाचे पण क्लायंट आहेत. तर ती लोक जी आहेत ती तिथून बसतात, आमचे पंडित इथून गाईड करतात, व्हिडिओ कॉलिंग करतात. आणि व्हिडिओ कॉलिंग वरती आम्ही त्यांचा संकल्प घेतो. संकल्प घेऊन त्यांची जी इच्छा असते ती आम्ही देवापुढे मांडतो आणि ती इच्छा सफल होते. आणि सफल झाल्यानंतर मग ते जे क्लायंट असतात, जे समस्या घेऊन येतात, तर त्यांचं सगळ्यांचं निवारण होतं. म्हणून आमची पूजा सर्व्हिसेस खूप जोरात चालते. खूप छान खूप छान. पण आता खरं बघायला गेलं तर पत्रिकेमध्ये दोष आहे, हे प्रत्येकाला काही कदाचित आपल्या पत्रिकेत दोष आहे म्हणूनही या काही गोष्टी होत असेल असं जर कोणी मानलं, तर मग त्यांनी ऑनलाईन तुम्ही त्यांचं दोष निवारण करता ज्योतिषी कसं, म्हणजे? शिवोहम. मी रुद्र सेंटरमध्ये होलिस्टिक थेरपिस्ट आहे. आज रुद्र सेंटर हे 30 वर्षापासून चक्र चिकित्सा आणि ज्योतिषशास्त्राच्या मदतीने लोकांचे प्रॉब्लेम्ससाठी सोल्युशन देत आहे. आज रुद्र सेंटर हे रुद्राक्षाच्या माध्यमाने, रत्नाच्या माध्यमाने, पूजाच्या माध्यमाने लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी सोल्युशन देण्यात अव्वल आहे. तर तुम्ही रुद्र सेंटरमध्ये येऊ शकता आणि आपल्या क्वालिफाईड ज्योतिष आणि चक्र चिकित्सा थेरपिस्टशी भेटून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस करून त्याच्यावरती तोडगा काढू शकता. जरूर यावे. धन्यवाद. आता जर समजा तुझं एक्झाम्पल देते, समजा तू आली, तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर आम्ही त्याचं फक्त बर्थ डेट, बर्थ प्लेस आणि बर्थ टाइम घेतो. बस तेवढं घेतल्यानंतर आम्हाला लगेच कळतं की आम्ही मग त्याची पत्रिका बघतो. जर तुम्हाला पत्रिकेमध्ये जायचं तर पत्रिका आमच्याकडे ऍस्ट्रॉलॉजर आहेत, आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी रुद्राक्षाचे 7 चक्रा बघतो आम्ही. तर 7 चक्रामध्ये कुठला इम्बॅलन्स आहे चक्रा, तर तो बघतो. आणि जो चक्र इम्बॅलन्स आहे त्याच्यावरती आम्ही रेमेडी घेतो. रेमेडी म्हणजे आम्ही रुद्राक्ष देतो. आणि खरं बघितलं तर हे नीताजींनी सांगितलं नाहीये, पण नीताजींनी जे चक्राचं ज्ञान जे घेतलंय आणि ज्या चक्रावरती जे रुद्राक्ष घालतात तर त्याचं त्यांनी खूप स्टडी केलेलं आहे. आणि स्वतः महादेवनी त्यांना हे गाईड केलेलं आहे. महादेवजींनी त्यांना गाईड केलेलं आहे की कुठला रुद्राक्ष कुठे घातल्यानंतर त्याचा फरक होतो. आणि म्हणून आमच्याकडे सगळे क्लायंट आणि बरीच पब्लिक आमच्या बरोबर जोडलेली आहे. अगदी. की ते जे सांगतात आणि त्या पोझिशन मध्ये जर रुद्राक्ष घातला तर त्याच्यानी 101,001% फरक पडतो. व्हेरी गुड. आणि आता हे तर झालं पत्रिकेवर तू सांगितलंस, पण काही काही वेळेला वास्तुदोष असतो घरामध्ये, तर मग ते स्त्री यंत्र सांगतात, त्याच्यानंतर मग ते पिरॅमिड्स पण काही असत, तर त्या संदर्भात कसं काही इकडे मार्गदर्शन मिळतं? त्या संदर्भात मग आम्ही जर समजा वास्तुदोष असेल, समजा आम्हाला कुंडलीमध्येच कळतं की यांना वास्तुदोष आहे, तर किंवा कोणी स्वतःहूनच सांगतं की आमच्या घरामध्ये ह्या घरात गेल्यानंतर आम्हाला असं अनिजी होते किंवा काय होतं, आम्ही मग त्याचा मॅप घेतो.
त्याचा फोटो मागवतो. अच्छा. आणि फोटो मागवल्यानंतर आमचे एक्सपर्ट्स आहेत, तर ते बघतात आणि ते सांगतात की त्या ठिकाणी जर तुम्ही असं असं केलं की हा यंत्र ठेवला किंवा हे पिरॅमिड ठेवलं तर त्याच्यानी फरक पडेल आणि अच्छा. लोकांना फरक पडतो. वा, व्हेरी गुड. म्हणजे असं काही तुला एखादा अनुभव काही सांगू शकशील का की तुम्ही त्यांना एखादं स्त्रीयंत्र दिलं म्हणा किंवा तुम्ही रुद्राक्ष असं दिल्यानंतर त्यांना काही फरक पडला, असे काही 1-2 अनुभव मला तू सांगू शकशील का? अनुभव तर बरेच आहेत. नाही, पण तुझं असा काही कोणी फोन करून सांगितलेला काही अनुभव आहे का असा, किंवा प्रत्यक्ष कोणी तुम्हाला सांगितलं की अरे रुद्राक्ष दिला आणि त्याच्यामुळे मला आज माझ्या मुलाचं चांगलं झालं हो, म्हणा किंवा माझे जावई आहेत, हा, हा. तर त्या जावयानी त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, तर त्यांच्या प्लॉट वरती एक जणांनी अटॅक केला होता आणि तो प्लॉट बळकवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यातनं त्यांनी बरेच मिनिस्टर बरंच काही केलं, पण त्यांना त्याचा गुण आला नाही. तर त्याच्यानंतर मग त्या प्लॉटचा आम्ही मॅप घेतला आणि मॅप घेतल्यानंतर मग त्यांना सांगितलं की हे इथे इथे ठेवा. ते ठेवून झाल्यानंतर मग नंतर त्यांचे चक्र पण आम्ही बघितले आणि चक्र बघितल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांचे 2 चक्र ब्लॉक आहेत आणि ते 2 चक्र ब्लॉक असल्या कारणाने मग त्यांना आम्ही रुद्राक्ष पण दिले. म्हणजे आम्ही सगळ्या बाजूनी त्यांना व्यवस्थित गाईड केलं आणि त्यांचा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झाला. एकदम. असे कोणी काही असे येतात की अजून लग्न जवळत नाहीये किंवा अजून नोकरी लागलेली नाहीये, मग काय करायला हवं, असं काही मार्गदर्शन तुमच्याकडे मिळतं? हो, अगदी. आमच्याकडे असे रुद्राक्ष आहेत तर त्याच्यामुळे लग्न पण जुळतात. आम्ही असे कॉम्बिनेशन देतो, तर ते कॉम्बिनेशन दिल्यानंतर म्हणजे त्यांचं लग्न जुळतं. अजून एक गोष्ट आहे की एक माझी डॉक्टर आहे, जी डॉक्टर म्हणजे माझी ट्रीटमेंट करत होती. तर तिला लग्न होऊन तिचे 7 वर्ष झाली तरी तिला मूल होत नाही. तर मग आमच्याकडे गर्भगौरी म्हणून कॉम्बिनेशन आहे, तर ते गर्भगौरी कॉम्बिनेशन आम्ही तिला सजेस्ट केलं तिचं काउन्सिलिंग केल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये 1-2 रुद्राक्ष नीताजी म्हणायला लागले ते पण द्यायला लागेल. तर फक्त त्या लेडीला म्हणजे त्या डॉक्टरना आम्ही गर्भगौरी कॉम्बिनेशन दिलं. मला वाटतं काहीतरी 1-1.5 महिन्यामध्ये ती प्रेग्नेंट राहील. वा, व्हेरी गुड. आणि तिची मुलगी आता जवळजवळ 3.5 वर्षाची आणि ती आमच्याच शाळेमध्ये ऍडमिशन घेतली. किती सुंदर. म्हणजे खरोखर आज त्यांचा या जो चक्राचा जो त्यांचा अभ्यास आहे नेताजींचा, त्या चक्राच्या अभ्यासामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे खरोखर म्हणजे एक सुदिनच त्यांना बघायला मिळाला. आणि अर्थात हा आनंद एक वेगळाच असतो. मंडळी, काही क्लायंट्स म्हणजे त्यांचे जे कोणी ज्यांनी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला, त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ की त्यांना या सगळ्या रुद्राक्षरचा म्हणा किंवा वास्तुदोष निवारणाचा कसा फायदा झाला. मैं रुद्र सेंटर में काफ़ी सालों से आता. एक्चुअली मेरी लाइफ में बहुत सारी प्रॉब्लम्स थी पहले. मैं खुद शिव भक्त हूँ. जिस दिन से रुद्राक्ष मैंने पहना है उस दिन से मुझे एक कॉन्फिडेंस आने लगा है अपने आप में कि मैं कुछ भी कर सकता हूँ और सक्सेस मेरी काफ़ी करीब आ चुका था. I've been associated with Rudra Center and their products for about 1.5 years now. In my experience, the best, safest and most authentic place to get spiritual items, especially anything related to Lord Shiv, is Rudra Center. And I've had a extremely transformative experience wearing all the Rudraksh that I brought from here. You can be pretty sure when you buy something from here with the advice of the staff here, the advisors here and Neetaji, that once you adopt it, life will not be the same again. Things will change for the better. आई एम मानसी शाह, मैं मस्जिद बंदर से आई हूँ. मुझे ये मेरी फ्रेंड से पता चला अबाउट चक्र योग, एंड यहाँ पर आई एम्बियंस देख के इतना सुपर फील हुआ, पॉजिटिविटी एकदम हाई लेवल की, एंड एक्चुअल हाउ टू डील विथ लाइफ वो यहाँ से मुझे सीखने को मिला. एंड मेडिटेशन इज़ वन ऑफ द बेस्ट मेडिटेशन. थैंक यू. नमस्कार मंडळी, आज रुद्र सेंटर आणि चक्रयोग फाउंडेशनमध्ये आले. आदरणीय नीता सिंघल यांना भेटले आणि जो आत्मानंद मिळाला तो मला वाटतं प्रत्येकाने अंतर्मुख होऊन अनुभवावा असा आहे. अत्यंत नम्रपणे हे सांगू इच्छिते की इथे या, तो अनुभव घ्या
आणि आयुष्याची श्रीमंती काय आहे ती खऱ्या अर्थाने समजून घ्या. Hi, my name is Indrani Banerjee and I live in Navi Mumbai, Vashi. So, back in August, I was in a very difficult space personally and professionally. Personally, in terms of health, I was not keeping well at all. I had a lot of issues. I had a severe migraine problem. I had severe spondylitis problem and I had a very bad gynecological problems also. Work-wise also, things were not really going well. I was very stressed out and I didn't know, what I would be doing next. So I started looking out for, options like, I wanted to consult someone who could guide me as to what I should do. I read up a lot. The first option was to probably go to an astrologer. I actually went to 2 people and they made me really scared and they said that, you really have to take a lot of stones, you have to do a lot of things and only then can you come out of it. You're not in a very good space in terms of your way your stars are behaving and things like that. Then I had long back had heard about Rudraksh and I started searching about, I started reading a lot about Rudraksh on the net. And that's when I came across Rudra Center. I went to their website and when I read up, especially about Nita ma'am, I realized that she was somebody who I could really trust because her credentials said so. And when I saw about, I saw the profile of Rudra Center, I was really impressed. And that's when I decided to come and meet Nita ma'am all by myself. So that's how we came here. And the session that I had with her was really life-changing, if I can say, because she really gave me that the confidence that nothing was as bad as I was thinking. She really told me what I needed to do in terms of coming to terms with the situation that I was in. And then she gave me 2 very good, Rudraksh combinations. One, she told me that I should take a 1-mukhi Rudraksha, and she told me that within a week my migraine problem would get solved. And she was bang on. After I took this, my migraine attacks have come down drastically. The other combination that she gave me was a courage combination, and I think after taking it, I really see a lot of positive change in my life. My health issues have gone down, my gynecological problems have gone down. Then work-wise, I'm at a very good space now. I even enrolled into a new course because I wanted to study more, I wanted to understand more. So, I could see that change within myself, and probably because that change has happened within myself, even my environment has changed and I feel a lot more positive. So I think Rudra Center is doing an amazing job, and thank you Nita ma'am for bailing me out of my situation. नमस्कार, मैं प्रदीप वेलनकर, मैं एक शिव भक्त हूँ और बहुत सालों से मुझे एक असली जेन्युइन रुद्राक्ष की तलाश थी. ऐसे में ही मेरी मुलाकात सखाश्री नीता जी से हो गई. उनके रुद्रा सेंटर में मैं रुद्राक्ष कंसल्टेशन के लिए गया था. उन्होंने मेरा एक चक्र एनालिसिस किया, मेरे प्रॉब्लम को जाना समझा और मेरे लिए खास एक रुद्राक्ष को रिकमेंड किया. यह रुद्राक्ष पंडित द्वारा अभिमंत्रित भी किया जाता है. जैसा आप देख रहे हैं, मैंने भी इनके सजेस्ट किए हुए रुद्राक्ष पहने हैं और अभी से मुझे पॉजिटिव एनर्जी मिल रही है. अगर आप भी सर्टिफाइड रुद्राक्ष पहनना चाहते हो तो सखाश्री नीता जी से मिलिए, आपकी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी. भक्तांनी इतकं सुंदर सांगितलं. या सगळ्या मंडळींना या रुद्र सेंटरमध्ये आल्यानंतर खूप त्याचा फायदा झालेला आहे. तर मला हे विचारायचं नीना, की आज रुद्राक्ष तुम्ही त्यांना सजेस्ट करता, पण रुद्राक्ष प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या रुद्राक्ष असेल, कारण तो रुद्राक्ष ओळखायचा कसा हे सुद्धा सामान्य लोकांना माहिती नसतं. तर त्याच्याबद्दल काय सांगा, कारण रुद्राक्ष हा आपल्याला माहिती हा फक्त रुद्राक्ष असतो, मग त्याच्या काही वेगवेगळे प्रकार असतात का, त्याच्याबद्दल जरा सांगा. 1 मुखीपासून 21 मुखीपर्यंतचे रुद्राक्ष आमच्याकडे आहेत. आमच्याकडे इंडोनेशियन रुद्राक्ष आहे, नेपाळ रुद्राक्ष आहे. इंडोनेशियन रुद्राक्ष जे आहे ते जर काम करायला त्याला थोडासा वेळ लागतो, कारण की ते छोटे असतात, त्याच्यात एनर्जी छोटी असते, कमी असतात. आणि नेपाळचे रुद्राक्ष असतात ते मोठे असतात. जसे हे नेपाळचा रुद्राक्ष आहे आणि हा इंडोनेशियन रुद्राक्ष आहे. अच्छा. तर नेपाळचे रुद्राक्ष 5 ते 6 दिवसामध्ये त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो
आणि दुसरी गोष्ट ही आहे की आमची जी कंपनी आहे ती रुद्राक्षाचे एक्सरे पण काढते आणि त्या एक्सरे मध्ये आम्हाला कळतं की त्या रुद्राक्षामध्ये किती एनर्जी आहे. आपण जनरली आपण माणसांचा एक्सरे काढायला जातो पण रुद्राक्षाचा एक्सरे हे तुझ्याकडेच ऐकते. हा, आमच्याकडे रुद्राक्षाचे एक्सरे होतात. आम्ही त्याच्यात एनर्जी बघतो. त्या एनर्जीमुळे आम्हाला कळतं की हा रुद्राक्ष ह्या पर्सनला दिल्यानंतर याला एवढ्या एनर्जीची गरज आहे. वाव, आणि हे सगळं जे नॉलेज आहे knowledge आहे. हे सगळं सखाशी नीताजींनी काढलेलं आहे. वाव, खरोखर म्हणजे आज हा नीताजींचा अभ्यास आणि अर्थात तुम्ही ही जी मेहनत घेताय की डिटेल त्या रुद्राक्षाचं स्कॅन करून तुम्ही त्याचा एक्सरे काढतात. म्हणजे त्याच्या प्रत्येक रुद्राक्षाची कोना तुम्ही त्याचा प्रत्यक्ष बघता की तो त्याचा कितपत कसा उपयोग होईल. हो. आणि हे लोकांना त्याचा फार, आता मगाशी जे आपण ऐकलं, लोकांना खरोखर त्याचा उपयोग चांगलाच होत असेल. पण आता समजा तुमच्याकडे रुद्राक्षाची कोणी मागणी केली आणि किंवा कोणी पूजा सांगितली तर त्यांना तुम्ही ते कसं पोहोचवलं जातं, काय तुमची पद्धत आहे? आम्हाला जर कोणी सांगितलं की आम्हाला हे मुखीचे रुद्राक्ष पाहिजे तर आम्ही तसेच्या तसे देऊन टाकतो. अच्छा, पण आम्ही त्यांना आधी सांगतो की तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल तर तो आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही बरोबर त्या हिशोबाने तुम्हाला रुद्राक्ष देऊ. पण काही लोक अशी असतात की त्यांना रुद्राक्ष पाहिजे आणि बरेच लोक अशी असतात की कुठलाही रुद्राक्ष दिसला की गळ्यात टाकतात. तर ते चुकीचं आहे. चुकीचं. त्याची जी पोझिशन वाईज जर तुम्ही ठेवलं तो रुद्राक्ष तसा घातला तर त्याचा इफेक्ट होतो. बरोबर आहे. पण रुद्राक्षाचा असं आहे की तो साईड इफेक्ट करत नाही, पण तो उपयोगी पण पडत नाही. म्हणजे उगाचच घालण्यामध्ये काही काही अर्थ नाही. बरोबर. दुसरी गोष्ट ही आहे की बरेच पंडित लोक, जे हा. आधीची पंडित लोक हम्म, आहेत, तर ती लोक काय म्हणतात की रुद्राक्ष घातल्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही, दारू प्यायची नाही, किंवा अजून कुठे डेथ झाली, कुठे मरण झालं तर तिथे जायचं नाही. तर हे असं काही नाही. ऍक्च्युली काय असतं की रुद्राक्ष हे फळ आहे. तर आपण जर समजा सफरचंद खातो तर सफरचंद खाताना हे बघतो का की आपला पिरियड आलाय का, आता आपण दारू प्यायलोय. हे फळ आहे आणि ही शिवजींचे अश्रू आहे आणि त्याच्याने निर्माण झालेलं हे झाड आहे. अच्छा. तर हे जे रुद्राक्ष आहेत त्यांना जर तुम्ही अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये जर घेऊन गेलात तर ते झोपून जातात. अच्छा, ते झोपतात. असं नाही की त्याला काही बाधा होते किंवा काय, ते झोपतात. पण जर तुम्ही मग परत पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आला, त्याला घेऊन परत ओम नमः शिवायचा जाप केला, परत ते एनर्जी दाखवतात. बरेच पंडित लोक घाबरवतात की तुम्ही हे रुद्राक्ष घालू नका, असं करू नका, तसं करू नका, हे सोहळं पाळा, ते सोहळं पाळा, असं काहीही नाही. आणि हे मेन सायन्स नीताजींनी डेव्हलप. पण जनरली असं म्हणतात ना की रुद्राक्ष विकत आणायचा, मग तो घालायचा कसा माहिती नसतो. तर हे पण मार्गदर्शन तुमच्याकडनं नक्कीच मिळत असेल. पण तुम्ही ज्याला तुमच्याकडे समस्या सांगितली, मग तुम्ही रुद्राक्ष त्यांना सुचवलं, मी तो तुम्ही मंत्रून त्यांना देता का कसं? आम्ही मंत्रून नाही देत, आम्ही त्याची प्राण प्रतिष्ठा करतो, अच्छा. आम्ही पूजा करतो ओके. आणि पूजा करून मग आम्ही देतो. ओके. आणि जसे आम्ही रुद्राक्ष विकत घेतो, आमच्याकडे पूर्ण लॉट येतात, तर तेव्हा आम्ही त्याची पूजा करतो. अच्छा, अच्छा. असं आहे. पण जर समजा आता समजा तुम्ही आलात, आता समजा तू आली आणि तू मला म्हणायला लागली की मला नीना रुद्राक्ष पाहिजे, तर आम्ही काय करतो, तुमचं नाव, तुमचं गोत्र देतो आणि त्या रुद्राक्षाला एनर्जाईज करतो पूजा करून, आणि मग ते घातल्यानंतर अजून जास्त फळतं. पण व्यक्तीने ज्याला रुद्राक्ष त्यांनी स्वतः परिधान करायचं असतं, तर रुद्राक्ष कसं परिधान करावं त्याचं तुमच्याकडनं त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन मिळत असेल. आणि त्यांनी कुठल्या, म्हणजे काही जण म्हणतात की तो एक धागा असं धागामध्ये घालावं किंवा सोन्याच्या याच्यामध्ये घालावं, हे कसं? कारण लोकांना अजूनही या गोष्टींची माहिती नाहीये. तर हे सगळं मार्गदर्शन तुमच्याकडे नक्कीच मिळत असेल. आणि त्यांनी किती दिवस घालावं, त्यांच्या समस्येचं निराकरण झाल्यानंतर ते परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल की मला सध्या माझ्या समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत, आता मी माझ्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे, तर हे तुमच्या याच्यामुळे त्यांना होतं. मग त्याच्यानंतर त्यांनी तो रुद्राक्ष परत काढून घ्यावा का कसं काय आहे? नाही, ऍक्च्युली काय असतं माहितीये का, जर समजा रुद्राक्ष तुम्ही एकदा घातलं ना तर तुम्हाला काढायची इच्छाच होणार. पहिली गोष्ट, कारण ती ही शिवजींची एनर्जी, आणि ती एनर्जी काय करते, ती म्हणते अजून तू घाल, अजून तुला जेवढं पाहिजे तेवढं घाल. म्हणजे तुम्हाला रुद्राक्ष अट्रॅक्ट करतात, म्हणजे तुम्ही त्याला हे करता की तुम्हाला इच्छाच होणार नाही काढायची. पण जर काढायची इच्छा झाली, समजा तुम्हाला असं वाटलं की आता मला रुद्राक्ष नाही घालायचंय, तर ते रुद्राक्ष तुम्ही ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही घालू शकता.
ओ आता समजा मी आहे तर माझा मुलगा घालू शकतो, हम्म. माझी नात घालू शकते, कारण की ते ब्लड रिलेशन, रिलेशन मध्ये तर ती एनर्जी त्याला कामाला येते. पण समजा मी रुद्राक्ष घातलंय आणि मी माझ्या मैत्रिणीला दिलं तर ते नाही चालत, नाही चालत. बरोबर, कारण की ते आपल्या एनर्जी बरोबर मर्ज झालेलं बरोबर असतं. बरोबर आहे. असं आहे. आता हे जे मगाशी तू सांगितलं की तुम्ही रुद्राक्षचं स्कॅनिंग करून त्याचं हे बघता, तर ते स्कॅनिंग ही गोष्ट बरोबर आहे, पण आज काही काही जण नेपाळला कुठे गेले प्रवासाला की त्यांना ते रुद्राक्ष तिकडे ते विकत घेतात. मग ते विकत घेतल्यानंतर मग ते परत कन्फ्युज होतात की आम्ही आता घेतलेलं आहे पण मी हे कसं घालावं. मग काही जण म्हणतात की नाही तुम्ही शंकराच्या मंदिरात जा आणि तिकडे फक्त देवाला न्हाणं घाला, ते रुद्राक्षाला पण न्हाणं घाला आणि ते तुम्ही घाला असं म्हणतात. तर तुझं काय मत आहे की आता जसं तू म्हणाले की तुम्ही त्याला म्हणजे मंत्रून देत नाही किंवा त्याच्यावर काही सोपस्कार करून देत नाही, असं नुसतं घातल्याने होतं का? हे मला एक जस्ट लोकांची शंका आहे म्हणून तुला विचार. आता काय माहितीये का, जर समजा तुम्ही रुद्राक्ष घेतले आणि रुद्राक्ष समजा तुम्हाला कोणी दिले आणि कोणी दिल्यानंतर जर तुम्ही ते घातले, तर ते घातल्यानंतर समजा आता कुठला रुद्राक्ष तुम्हाला मिळालाय, समजा तुम्हाला 5 मुखी, जनरली सगळे लोक 5 मुखी देतात. आता 5 मुखी दिल्यानंतर तो ऑथेंटिक आहे की नाही, म्हणजे तो खराच 5 मुखी आहे की नाही. आता बऱ्याचदा मी स्वतः बघितलेलं आहे, त्र्यंबकेश्वरला खोटे रुद्राक्ष देतात, अक्षरशः लाकडाला कार्विंग केलेलं असतं तसे रुद्राक्ष देतात. तर ते म्हणून तर मी म्हणते की आमच्या रुद्र सेंटरमध्ये आलात तर तुम्हाला एकदम प्युअर रुद्राक्ष मिळेल. दुसरी गोष्ट ही आहे की जर तुम्हाला रुद्राक्ष मिळालाय तर तुम्हाला त्याची पोझिशन कळायला पाहिजे की कुठल्या पोझिशनमध्ये, आणि तुम्हाला गाईड केलं व्यवस्थित तरच तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तुम्ही आमच्याकडे आलात किंवा आमच्याकडे प्रश्न पाठवले तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो. अगदी बरोबर. आणि आम्हाला मेन म्हणजे बघायचं असतं की किती मुखी आहे, त्याचा होल किती मोठा आहे. समजा होल एकदम मोठा असेल तर त्याची एनर्जी गेलेली असते. अगदी बरोबर. तर म्हणून तुम्ही रुद्राक्ष घालताना जरा सगळ्यांनी विचार करून घालावा. अगदी खरंय. म्हणजे हा तर खरोखर आहे. म्हणजे रुद्र सेंटरमध्ये आल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टींचं निवारण होतं, तुमच्या समस्येचं निवारण होतं आणि तुम्हाला एक इतकं योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुमचे सगळे प्रश्नही सॉल्व्ह होतात. आता जनरली खरं बघायला गेलं तर काही काहींच्या पत्रिकेमध्ये काही दोष असतात, कोण म्हणतं पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, तर या सगळ्या पूजा त्या सुद्धा इकडे होतात काय, त्याच्याबद्दल सांगशील तुला? आमच्याकडे सगळ्या टाईपच्या पूजा होतात. पितृच्या पूजा होतात, कालसर्पयोग, नारायण नागबली, परत गायत्री पूजा, नवग्रह पूजा, सगळ्या प्रकारच्या पूजा आमच्याकडे होतात. आता प्रत्येक पूजेचं नाव नाही घेत मी, पण सगळ्या पूजा आमच्याकडे होतात. आणि अगदी प्रामाणिकपणे मी बोलायला गेलं तर सगळ्या म्हणजे जेवढे पण आमच्याकडे पूजा बुक करतात त्यांच्या सगळ्यांचे संकल्प मी आणि नीताजी घेतो आणि अगदी श्रद्धेने घेतो. आणि नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव कळेल की आम्ही जी आमच्याकडनं पूजा तुम्ही करता तर त्याचा तुम्हाला अनुभव मिळेलच आणि मिळतो. आता मी परत थोडंसं मागे येते की मगाशी तू सांगितलं की तुम्ही चक्राचे क्लासेस वगैरे घेतात. मग हे क्लासेस तुमचे कुठे चालतात त्याच्याबद्दल जरा थोडंसं डिटेल सांगितलं तर सगळ्यांना माहिती मिळेल. आमचे चक्राचे क्लासेस, आमचं चक्रयोग होतं तर आता ते आम्ही म्हापेला 5 मजल्याची बिल्डिंग घेतली आहे तर तिथे आमचे चक्राचे क्लासेस आता परत सुरू होणार आहेत. आता कोविड नंतर आमच्याकडे स्टुडंट येणं जरा कमी झालं होतं म्हणून मग आम्ही ऑनलाईन तुम्हाला प्रत्येक चक्राची माहिती तुम्हाला युट्यूब वरती मिळेल. आमचे सगळे चॅनल्स वरती तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. मंडळी, तुम्हाला कधीही तुमच्या ज्या समस्या असतील, तुम्हाला त्यांच्याकडनं मार्गदर्शन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे नंबर दिलेले आहे, त्यांची साईट दिलेली आहे. तुम्हाला काहीही मार्गदर्शन पाहिजे असेल त्या नंबरला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या समस्येचं निवारण ते नक्कीच करतील. नमस्ते, दिस इज स्मिता जयकर. आई एम हियर टुडे एट दिस चक्र योग फाउंडेशन. ये हॉल एक स्पेशली क्रिएट किया गया है चक्रास के हिसाब से. अगर आप पूरा चक्कर यहाँ से लगाएंगे तो मूलधारा से लेके सहस्त्रार तक हर कॉर्नर चक्रा का कॉर्नर है. इसकी एक अलग किस्म की एनर्जी है जो मैंने आज तक किसी हॉल में ऐसी देखी नहीं. बहुत हाई पावर्ड एनर्जी है. यहाँ पे अभी हमने एक सेशन भी किया. इट वॉज अ वंडरफुल सेशन दैट वी हैड. वो फील होता है एक्चुअली थॉट फ्लो और वो सारा जब एनर्जी सही होती है तब. यहाँ पे हर जगह पे शिव जी की मूर्तियां लगी हैं तो ऐसे लगता है कि एक्चुअली शिव जी यहाँ पे आके प्रकट हो जाते हैं, कुछ थॉट्स दे जाते हैं. सो इट्स अ वेरी वंडरफुल हॉल हियर. ये हॉल की आइडिया है नीता सिंघल जी की, जिन्होंने ये सारा क्रिएट किया है हॉल चक्रा के थ्रू. और वो रुद्राक्ष में बहुत उनका अभ्यास है और रुद्राक्ष उनका बहुत सारा ज्ञान है.
सारी चीज़ें चक्रा से रिलेटेड रुद्राक्ष के साथ में वो कनेक्ट करती हैं, उसी तरह से शी प्रमोट्स हर एंटायर बीइंग टू द रुद्राक्ष एंड टू दिस एंटायर चक्रा हॉल. तर या सगळ्या गोष्टी आता आपण बोललो, तर तुला असं काय वाटतं की आज ज्याला लोकांच्या समस्या असतात किंवा पत्रिका ते दाखवतात, तर जनरली आज कुठल्या प्रकारचे लोकांकडे समस्या आहेत? कारण खूप वेगवेगळ्या समस्या आहेत. डिप्रेशन येतं लोकांना किंवा त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश येत नाही किंवा लग्न जुळत नाही. तशा जनरली कुठल्या समस्या आहेत आज? तुला काय सांगायचं? समस्या सगळ्यात जास्त माझ्या हिशोबाने बघितलं तर एक तर पैसा, दुसरा गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरं लग्न करत नाही मुलं. म्हणजे आजकाल मुली पण भरपूर शिकलेल्या असतात आणि त्यांना पाहिजे तसा नवरा मिळत नाही आणि मग त्यांच्या अपेक्षा जास्त असतात, मुलींच्या पण आणि मुलांच्या पण. आणि आता सध्या मी हे बघितलेलं आहे की मुलं मुली लग्न करायला घाबरतात की मी ही जिम्मेदारी कशी घेणार. अगदी बरोबर. तर तशा समस्येची लोक आमच्याकडे भरपूर येत आहेत आणि बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम ह्याच्यामुळे सॉल्व्ह झालेले आहेत रुद्राक्षामुळे. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हवं की आज या डिजिटल युगामध्ये सुद्धा श्रद्धा असतेच, अध्यात्म तर आहेच, म्हणजे ते आज आपलं युगानुयुग चालत आलेलं आहे. पण प्रत्येकाला या फास्ट युगामध्ये, नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी पोहोचणं, त्यांना पोहोचता येत नाही. तर त्यांनी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करायचं झालं तर मग त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं की ते जेणेकरून तुम्ही त्यांच्या पूजा सांगू शकते. आणि देश विदेशातल्या लोकांना जे शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही ज्या पूजा सांगतात, कारण प्रत्येकाला संस्कृत हे आता आजकाल तेवढे येत नाही. आजकालच्या पिढीला तर त्या गोष्टींची माहिती नसते. पण त्या ज्या शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही ज्या पूजा सांगतात किंवा शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींचा रुद्राचा अभ्यास म्हणा किंवा अष्टदोषाचा जो अभ्यास करता, तर त्याच्यामुळे त्यांचं निवारण तर नक्कीच होणार आहे. पण त्याही पेक्षा मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय, या समस्या जरी असल्या तरी तुला काय वाटतं की या सगळ्या याच्यातनं समाज विमुख काही का या तुझ्या या सगळ्या याच्याद्वारे होतंय का? तुला काय वाटतं? 100% होतंय. 100%. कारण की आमच्याकडे जर एखादा पर्सन आमच्याकडे काही प्रॉब्लेम घेऊन आला तर तो सॉल्व्ह झाल्याशिवाय आम्ही इथून पाठवतच नाही. अगदी बरोबर आहे. तर आम्ही वास्तू पण बघतो, आम्ही ज्योतिष पण बघतो आणि त्याचे चक्रा पण बघतो. बरोबर. आणि त्याच्यावरती अगदी नॉमिनल फीज मध्ये, नॉमिनल चार्जेस मध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून आमचे जे आधी आमच्याकडे जेवढे क्लायंट होते त्याच्या चौपट काय 1000 पट आमचे क्लायंट वाढलेले आहेत. कारण की त्यांना खूप फरक पडलेला आहे. उदाहरणार्थ मीच आहे, कारण की मी पार्लर 9000 स्टुडंट ते सगळं सोडून जे मी इथे चक्रयोग मध्ये आले, तर इथे सगळ्यात जास्त सांगायचं म्हटलं तर इथे आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. वा. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. तर तुला काय वाटतं की आजच्या या नव्या पिढीला म्हणा किंवा समाजाला तू काय संदेश देऊ इच्छिते? सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम आमच्याकडे आल्यानंतर सॉल्व्ह होतील. वाव, व्हेरी गुड. म्हणजे लोकांनी उगाच इथे तिथे म्हणण्यापेक्षा रुद्रा सेंटरमध्ये अगदी म्हणजे तुम्ही तुमचं अध्यात्म आणि श्रद्धा याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवाच. भले तुम्हाला प्रत्यक्ष यायला जमत नसेल, भले तुम्हाला काही वेळेला तुमची समस्या कुठे सॉल्व्ह करायची, तुम्ही रुद्र सेंटरमध्ये येऊन तुमच्या सगळ्या शंकेचं निरासन होईल आणि अर्थात तुमची प्रगती तर ती आज रुद्र सेंटरमध्ये नक्कीच होणार आहे. खरोखर इतकी तू डिटेल माहिती दिली आहेस आणि आज रुद्र सेंटर बद्दल इतकं सगळं सांगितलं की हे माहिती नव्हतं. कदाचित लोकांना युट्यूबमुळे माहिती असेल किंवा जर गुगलवर गेलं तर पूर्ण माहिती मिळेल, पण प्रत्यक्ष हे सांगणं हे खूप फरक पडेल. आपण नक्की याच्यानंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये तर आपण हेही सांगूया की तुमची पूजा कशी चालते, तुमच्या या पूजाचे व्हिडिओज पण आपण बघूया की या पूजे संदर्भात तुमचे कुठले कुठले पूजा आहेत, त्या कशा चालतात आणि त्याच्यात देशविदेशातले लोक या पूजेला कसे जुडलेले आहेत. नंतर बाहेर जे तुमचं सेंटर आहे त्र्यंबकेश्वर येथे, तिकडे पण लोकांना काय त्यांचे जे पत्रिकेमधले दोष असतील, कुंडलीमधले दोष असतील, तिथे पण तुमच्या त्या वेगळ्या पद्धतीने पूजा होतात, त्या कशा चालतात आणि पूजासाठी काय लागतं किंवा कशा पद्धतीने लोक तुमच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्याचा कसा लोकांना उपयोग होतो आणि त्याचं तुमची सामाजिक बांधिलकी तुमच्या याच्याद्वारे तुम्ही कशी साधू शकता ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणारच आहोत. आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुझे खूप 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 आभार मानते. नीना, खरोखर तुझी प्रगती बघून असं वाटतं ना की आमची ही नीना आणि आत्ताची ही नीना पूर्ण आध्यात्मिक झालेली आहे. तर मंडळी, आजच्या या संवादामधून आपल्याला हे जाणवलं असेल की या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देश विदेशातल्या लोकांना शास्त्रोक्त पद्धतीने
पूजा, त्याच्यानंतर त्यांच्या समस्येचं निराकरण आणि त्यांना रुद्राचं जे महत्व आहे हे त्यांनी तर विशद केलेलं आहे. म्हणजे श्रद्धेला म्हणा किंवा अध्यात्माला म्हणा, अंतराची मर्यादा अजिबात नसते हे याच्यावर मला लक्षात आलं असेल. आज आपण हा जो विषय निवडला आहे, श्रद्धेला नाही अंतराची मर्यादा, कसा वाटला हा तुम्हाला विषय? तुमच्या याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की द्या आणि तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला या न्यूज स्टोरी टुडेने रुद्रा सेंटरची जी ओळख ती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या शंका, कुशंका आणि तुमचे मत या कॉमेंट्समध्ये नक्की द्या. नीना आणि आज या सगळ्या रुद्र सेंटरची ओळख करून दिली. तुला या सगळ्या समाजाला म्हणा काय आव्हान करायचंय हे तुझ्याद्वारे तू सांगितलं तर फार चांगलं होईल. मी आव्हान फक्त एवढंच करते की जर कोणाला कुठलीही समस्या असेल, कोणाचं लग्न होत नसेल, कोणाला म्हणजे मेंटल, फायनान्शियल, फिजिकल, जर हे तिन्ही काही प्रॉब्लेम असतील तर आमच्याकडे नक्कीच या आणि तुम्हाला ह्याच्यातनं नक्की आम्ही बाहेर काढू आणि तुम्हाला अगदी बॅलन्स लाईफ कशी जगे हे आम्ही इथून दाखवू शकतो आणि करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.